मागच्या वेळेस आपण दुसऱ्या अध्यायातला 66वा श्लोक पाहिला आणि त्याच्यामध्ये जो महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे मत्परायण. जो कर्मयोगी साधक आपल्या संपूर्ण इंद्रियांना नियंत्रणामध्ये ठेवून तो संपूर्णपणे माझ्याशी परायण म्हणजे पूर्णपणे शरण भावाने तो माझ्याशी एकरूप झालेला आहे. अशा कर्मयोगी साधकाचं हे इंद्रिय संपूर्ण वशमध्ये आल्यामुळे मनही संतुलित राहतं आणि मन संतुलित राहिल्यामुळे त्याची बुद्धी ही स्थिर होते. म्हणजे पहिल्यांदा बुद्धी स्थिर होते याचं आपण सांगताना बुद्धी जेव्हा परब्रह्म परमेश्वर तत्वाशी एकरूप झाली असता ही बुद्धी स्थिर होते. कारण स्थिर तत्वामध्ये बुद्धी ज्यावेळेस एकरूप होते तेव्हा ती स्थिर होते असं एक सांगितलेलं होतं. दुसरी जी बाजू सांगितली जाते ह्याच्यामध्ये ती अशी आहे की ज्यावेळेस मनुष्य हा संपूर्णपणे परमेश्वराशी लीन शरणागत होतो त्यावेळेस त्याची इंद्रिय जे आहेत हे आपोआपच त्याला त्याच्या नियंत्रणात येतात आणि जेव्हा इंद्रिय नियंत्रणात येतात त्यावेळेस त्याची बुद्धी ही स्थिर होते. अशा प्रकारचं हे 61व्या अध्यायामध्ये आपण विस्ताराने मागच्या वेळेस पाहिलं होतं. 61वा श्लोक. आता आपण त्याच्या पुढचं बघूया आपण की आता त्याच्या विरोधामध्ये म्हणजे त्याच्या विपरीत जर स्थिती असेल की मतपरायण जर नसेल तर मग एक तर तो म्हणजे परमेश्वराशी परायण असेल किंवा तो प्रपंचाशी परायण असेल. दोनच बाजू आहेत. एक आहे परमेश्वर तत्व आणि दुसरा आहे प्रपंच. एक आहे जगत दुसरा आहे जगदीश्वर. जगदीश्वराशी एकरूप व्हा किंवा जगताशी एकरूप व्हा. जगताशी एकरूप होणं म्हणजे जगतातल्या सगळ्या प्रलोभनाशी आसक्त होणे. एकरूप तिथे होताच येत नाही, तिथे आसक्ती असते. एकरूपता फक्त परमेश्वराशीच होऊ शकते. कारण काय की प्रत्येक जीवाचं जर स्वरूपाचं लक्षण जर सांगितलं तर स्वरूप हे सच्चिदानंद तत्व आहे. परमेश्वराचं लक्षण जर सांगितलं तर ते हे सच्चिदानंद तत्व आहे. तेव्हा सच्चिदानंद तत्वाशी एकरूप होऊ शकतं. पण सच्चिदानंद तत्व हे सत्वरजतमामध्ये कधीच एकरूप होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. सत्वरजतम हे जे आहेत ना हे तीन जे प्रकृतीचे गुण आहेत हे परस्पर विरुद्ध आहेत. सत्वगुण हा रजोगुण नव्हे, रजोगुण हा तमोगुण नव्हे. पण सच्चिदानंद तत्व जे आहे हे सत्तत्वच चित्तत्व आहे, चित्तत्वच आनंद तत्व आहे. आणि तो जीवात्म्याचं जर स्वरूप लक्षण सांगायचं तर तो सच्चिदानंदच आहे आणि परमेश्वर स्वतः हे सच्चिदानंदच आहे. तेव्हा एकरूपता जर होण्याची शक्यता जर असेल तर ती परमेश्वराशीच एकरूपता होऊ शकते. आणि प्रकृतीमध्ये काय होऊ शकतं तर ती आसक्ती होऊ शकते. एकरूपता आणि आसक्तीमध्ये फरक आहे. भक्तीमध्ये एकरूपता आहे आणि बाकी त्रिगुणात्मक प्रकृती पंचमहाभूतात्मक प्रकृती जी आहे त्याच्यामध्ये मात्र आसक्ती आहे की हे मला पाहिजे. अतृप्ती आहे. आसक्ती ही कशा करता निर्माण होते? अतृप्त स्थितीमध्ये आसक्ती निर्माण होते. अतृप्त स्थितीमध्ये तो अपूर्ण आहे. अपूर्ण असल्यामुळे तो म्हणतो मला पूर्ण व्हायचंय पण त्याची जागा चुकते. पूर्ण कुठे होऊ शकतो? पूर्ण तत्वाशी एकरूप झाला तर पूर्ण होऊ शकतो. अपूर्ण तत्वाशी एकरूप झाला तर तो सदैव अपूर्ण राहतो. म्हणून इच्छा ज्या असतात ना हे नेहमी अतृप्तच असतात. किती इच्छा समाधान करण्याचा प्रयत्न केला तर नवीन नवीन इच्छा निर्माण होतात आणि त्या अतृप्तच असतात. त्याचं मूळ कारण जर काय असेल तर इच्छा ज्या आहेत ना जी आवड जी आहे जी आसक्ती आहे ती या त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये आहे आणि त्रिगुणात्मक प्रकृती जी आहे ती अपूर्ण आहे. कशामुळे अपूर्ण आहे? परमेश्वर का पूर्ण आहे? प्रकृती अपूर्ण का आहे? कारण प्रकृती ही अस्थिर आहे. अपूर्ण काय आहे? ही न टिकणारी गोष्ट ही अपूर्ण असते. जी टिकणारी गोष्ट आहे ती पूर्ण असते. जे राहतच नाही त्याला पूर्ण कसं काय म्हणता येईल? प्रकृतीचं लक्षण काय असेल तर ती अस्थिर आहे. त्या ठिकाणी जी स्थिती असते की नाही ती सारखी परिवर्तन होत असते आणि ज्याचं परिवर्तन होतं ते कधीच पूर्ण नसतं. आणि जे अपूर्ण आहे त्या अपूर्णाची प्राप्ती झाली तर किंवा ते प्राप्त करण्याची इच्छा झाली तर ती इच्छेमुळेच मनुष्य अपूर्ण होतो.
पण पूर्ण तत्व जे आहे हे परमेश्वर आहे आणि पूर्ण तत्वाशी एकरूप होण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्हाला जर संपूर्ण तृप्त, संपूर्ण आनंदी, संपूर्ण ज्ञानी जर व्हायचं असेल तर त्याला एकमेव उपाय हाच आहे की परमेश्वराशी शरण जाण्याशिवाय पर्यायच नाही. कारण त्याला जर शरण केलं तरच तुम्ही पूर्ण होणार, तरच तुमचं संपूर्ण आनंदी तुम्ही होणार. अन्यथा प्रकृतीमध्ये जर आसक्त राहिले तर तुम्ही अपूर्णच राहणार, असा हा सिद्धांत आहे. तर आता ह्या सिद्धांताच्या आधारावर आपण जर 62वा जर श्लोक पाहिला, 62 आणि 63, तर ध्यायता विषयान् पुंसः संगः तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधः अभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृति विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः बुद्धिनाशात प्रणश्यति. आता हा जो काय 62 आणि 63 श्लोक आहे ना, ह्या दोन्ही श्लोकाचा जर आधार काय आहे तर जेव्हा तो प्रकृतीत आसक्त असतो तेव्हा काय घडू शकतं, परमेश्वराशी एकरूप असताना काय घडू शकतं ते सांगितलं की बुद्धी स्थिर होते. पण परमेश्वराशी बिनमुख राहिला, परमेश्वराकडे पाठ केली आणि तोंड कुठे केलं, जगताकडे केलं. नुसतं तोंड नाही केलं तर जगतामध्ये असणाऱ्या ज्या ज्या काही प्रलोभनात्मक गोष्टी आहेत त्या प्रलोभनात्मक गोष्टीमध्ये आसक्ती निर्माण झाली. त्यालाच राग असा शब्द वापरला. राग म्हणजे काय, आवड, अंतःकरणाचा जो विषय आहे. राग म्हणजे अंतःकरणाचा विषय. अंतःकरणामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल सारखा आवड निर्माण होणे किंवा त्याच्यामध्ये रस निर्माण होणे म्हणजे राग आहे. तेव्हा प्रकृतीमध्ये राग येतो, प्रकृतीमध्ये राग आहे. आणि या प्रकृतीमध्ये जी आसक्ती आहे ना, त्या आसक्तीमुळे काय होतं की मनुष्य विषयाचं चिंतन करायला, कारण अंतःकरणामध्ये रागतत्व आलं की चिंतन सुरू होतं त्याचं आणि ते थांबवू शकत नाही मनुष्य, कारण तो तिथे आसक्त झालेला आहे. एकदा आसक्ती झाली की तुम्ही ठरवा का ठरवू नका, ते चिंतन सुरू होतं. चिंतन कशात सुरू होतं, विषयात सुरू होतं. पंचज्ञानेंद्रिय आणि पंचविषय यांचं नातं मोठं गमतीदार आहे. शब्द, स्पर्श, रूप आणि रसगंध हे 5 जे आहेत हे विषय आहेत. ते 5 विषयातूनच सगळ्या कामना आहेत. कुठली कामना तुम्ही जगातली हुडकून काढा, तुम्हाला या 5 गोष्टीमध्येच तुम्हाला दिसेल की शब्दाची तरी आवड असेल, कुठला तरी फार चांगला ध्वनी ऐकायला मिळेल, चांगलं संगीत ऐकायला मिळेल, चांगल्या प्रकारचा मधुर असा ध्वनी ऐकायला मिळेल. अशी जी काही कानाला आवड असते, कानाची आवड काय असते की चांगला आवाज ऐकायला मिळाला पाहिजे, चांगला ध्वनी ऐकायला मिळाला पाहिजे, चांगलं संगीत ऐकायला मिळालं पाहिजे. त्याला चांगला हा शब्द पुन्हा सापेक्ष आहे, व्यक्ती परततोय पुन्हा त्यात बदल होतो. काय म्हणजे ही जी गोष्ट आहे का झाली, रंजनात्मक आहे. म्हणजे इथे मनुष्य रंजनात चालला, रंजन होण्याकरता, मनोरंजन, चित्तरंजन, बुद्धिरंजन, हे रंजन प्राप्त होण्याकरता म्हणून उत्तम ध्वनी आपल्या कानावर पडावा, उत्तम शब्द कानावर पडावा म्हणून श्रवणेंद्रिय जे आहेत हे आसुसलेले आहेत चांगला आवाज ऐकण्याकरता. म्हणून श्रवणेंद्रियाची आवड, अनुराग किंवा राग हा कशामध्ये आहे, श्रवणेंद्रियाचा राग हा शब्दतत्वामध्ये. त्याच्यानंतर डोळ्याला रूप चांगलं पाहायला पाहिजे, चांगलं दिसलं दृश्य, खूप हिरवगार दिसलं किंवा फार आनंद होतो, प्रसन्न वाटतो. आता प्रत्येकाची कल्पना भिन्न भिन्न असते. काय पाहिलं म्हणजे सुख वाटेल, पण काहीतरी उत्तम पाहिलं, काहीतरी आवडीचं पाहिलं की सुख मात्र होतं. मग डोळ्याचा विषय काय, नेत्रेंद्रियाचा विषय काय, तर रूप. त्वचेचा जो विषय आहे तो स्पर्श आहे. स्पर्श चांगला जरा, उष्णता असेल तर थंड स्पर्श बरा वाटतो, खूप थंडी असेल तर कुठेतरी उष्णतेचा स्पर्श झाला तर बरा वाटतो. गरम पाण्याची पिशवी घेतो किंवा कुठेतरी असा हे म्हणजे अग्नी लावलेला असतो आणि हात शेकण्याचं सुख वाटतं, कारण खूप थंडी पडलेली आणि खूप उष्णता तयार झाली तर मग काय, कूलर लावा, त्याला थंड हवा आली, थंड हवेचा स्पर्श झाला की बरं वाटतं. म्हणजे ह्या स्पर्शाबद्दलची जी आवड आहे ना, ही ह्या त्वचेंद्रियाला, त्वचेला थंड किंवा गरम ह्या दोन्हीमध्ये राग आहे. तसंच शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, गंध जो आहे घ्राणेंद्रियाला उत्तम गंध मिळाला पाहिजे. अत्तरं लावतात किंवा चांगले सुगंधी फुलाचा वास घ्यावा असं वाटतं.
त्यामुळे गंधाचा असा हा विषय जो आहे हा घाणेंद्रियाचा विषय आहे. आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, रसना ही सगळ्यातच म्हणजे धोकेदायक. पूर्ण जर माणसाचा सगळ्यात मोठा जो धोका कशाला असेल तर तो रसनेचा आहे. कारण त्या जिव्हेमध्ये जे रसनेंद्रिय जे आहे ना त्याच्यामध्ये काय माहितीये का की इतक्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत जेवढ्या गोष्टी पूर्ण देहामध्ये कुठल्याच इंद्रियात आलेल्या नाही आहेत. रसनेंद्रियामध्ये स्पर्शेंद्रिय पण आलेलं आहे, रसनेंद्रियामध्ये रसतत्वाचाही संबंध आलेला आहे. त्या दोन्हीचाही त्या ठिकाणी गोष्ट आलेली आहे की ही जी तुम्हाला चांगल्या चांगल्या चविष्ट गोष्टी खाल्ल्या की तुम्हाला सुख वाटतं, नंतर परिणाम काय व्हायचे ते होतील. परंतु सुखप्राप्ती करता या विषयाची आवड मात्र असते. आणि मग मान सन्मान कशामुळे होतो किंवा चांगलं चुंगलं जर खाऊ घातलं पाहुण्यांना किंवा ते म्हणतात नाही बुवा फार चांगले माणसं आहेत. कशामुळे चांगले माणसं आहेत? पण चांगलं खाऊ घातलं म्हणून. जिभेला ज्यावेळेस काही चांगलं खायला मिळालं त्यावेळेस मनुष्य काय म्हणतो की नाही हे माणसं खूप चांगली. माणसं चांगले आहेत का वाईट हा विषय नाहीये. जिभेला सुख मिळालं, जिभेमध्ये जो राग आहे तो कशाबद्दल राग आहे तर तो रसतत्वाबद्दल राग. तर हे जे रसतत्व आहे ना हे रसतत्व सगळ्यात घातक आहे. आणि या रसतत्वामुळे या पूर्ण प्रकृतीचे जे पंचविषय आहेत या पंचविषयाच्या मागे हे 5 जे इंद्रिय आहेत हे सारखे धावत असतात. आणि त्यामुळे परिणाम काय होतो तर तो परमेश्वरापासून विमुख होतो. आणि चिंतन हे 5 गोष्टीच आहे, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. याच्यामध्ये सगळं पूर्ण सगळं जगामध्ये जेवढा काही विनाश आहे ना त्या 5 विषयामध्ये ठेवलेला आहे. हा विनाश ठेवलेला आहे. पण किती जरी समजलं ना किती जरी कळालं ना तरी शेवटी पुन्हा मनुष्य काय म्हणतो ठीक आहे ते पुस्तकामध्ये ग्रंथात लिहिलंय ते मान्य आहे पण आता जरा चांगलं काय असेल ते खायला वाढ. हे सगळं मान्य आहे आम्हाला, पण आम्हाला चविष्ट गोष्ट पाहिजे. ज्याच्यामध्ये मीठ टाकायला पाहिजे त्यात नाही टाकलं किंवा ज्याच्यात साखर टाकायला पाहिजे नाही टाकली तर तो पदार्थ जो आहे तो रिजेक्ट होतो. कारण लक्ष सगळं त्या पदार्थाच्या विशिष्ट चवीकडे आहे ना. तसं शब्दस्पर्श रूप रसगंध या 5 विषयाकडे हे 5 ज्ञानेंद्रिय ही सारखे धावतायत पूर्ण. आणि त्याच्यामध्ये हे धावत असल्यामुळे ते जर प्राप्त नाही झालं समजा आता आपण एका ठिकाणी कुठेतरी जाणार आहोत आणि चांगलं संगीत ऐकायला जाणार आहोत निघालो आपण तर विचारासारखं चिंतन चालू आहे की आपल्याला आता हे असं संगीत ऐकायला मिळणार. आणि काही घटना अशी घडते की तुमचं जाण्याचं रहित होतं आणि तुम्ही जाऊ शकत नाही. मग घरी येता दुसऱ्या कुठल्या तरी काही कर्तव्य असतं काही काम असतं पण ते करत असताना विचार मात्र काय असतात की आपण गेलो असतो तर आपल्याला ऐकायला मिळालं असतं. विचार संपत नाहीत. चिंतनामध्ये विषय जो आहे ना हा जास्त चिंतनात असतो, कृतीमध्ये फार क्षणिक असतो. चिंतनात कितीतरी काळ चालू असतो. काही काही गोष्टी चिंतन अगदी लहानपणापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत एका काही विशिष्ट गोष्टी चिंतन चालूच असतं. हे 5 विषयाचं चिंतन आहे ना हे मनुष्य हे अखंडपणे चालू असतं की हे मिळालं तर बरं होईल, हे मिळालं तर सुख होईल. बरं याच्या आधी किती वेळेला मिळाली गोष्ट ती सुख टिकलं का नाही टिकलं पण तरी पण काय म्हणतो हे मिळालं तर बरं वाटतं. म्हणजे विषय नावाची जी गोष्ट आहे ही केवळ पंच ज्ञानेंद्रियाशी संबंधित आहे असं नव्हे तर त्याचा संबंध हा मनाच्या चिंतनाशी आहे. म्हणजे हे 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत ना हे पूर्ण मनामध्ये बसलेले आहेत. आणि मन जे आहे ना हे अखंडपणे या विषयाचे चिंतन करतं. म्हणून मनाचा जो गुणधर्म काय असेल संकल्प विकल्प आपण म्हणतो ती गोष्ट मनामध्ये मनाची व्याख्या करताना जरी सांगितली तरी मनाचा जर तुम्ही अभ्यास जर केला तर मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा मनाबद्दल हेच सांगितले की वारंवार जे तुम्ही विषयाचं चिंतन करतो मनाला भक्ती मार्गाकडे घेऊन जायला पाहिजे. म्हणून त्यांनी रामदास स्वामींनी मनाला पुष्कळ अंजारलं गोंजारलं आणि सांगितलं की अरे तू फार सज्जन आहेस, तू आता या भक्तीच्या मार्गाला तू जायला पाहिजेस असं पुष्कळ गोंजारून सांगितलं. पण त्यांना माहिती आहे हे किती जरी सांगितलं ना तरी ह्या मनाला जे आहे ना ह्या विषयाबद्दलचं सारखं चिंतन करण्याची ही सवय जन्मोजन्मी आहे. ह्या जन्माचे नाही अनेक जन्मापासून चालू आहे. त्यामुळे विषयाचं चिंतन हे मनाच्या माध्यमातून हा जीव करत असतो. आणि त्या आसक्तीमुळे काय होतं
की त्या आसक्तीमुळे काय होतं की ही प्रत्येक गोष्ट त्याला प्राप्त होतेच असं नाही, पण ती प्राप्त जर झाली नाही तर काय स्थिती होते त्याचं पुढे वर्णन केलं. कारण काय की विषयाचं चिंतन हे मन करतं, पण प्राप्ती होतेच असं नाही, आणि प्राप्ती जर झाली नाही तर काय होतं तर क्रोध निर्माण होतो. क्रोधाची उत्पत्ती कुठून आहे? अप्राप्त गोष्ट जी आहे प्राप्त झाली नाही, अप्राप्त आहे, प्राप्त करण्याचं चिंतन चालू आहे मनाने आणि ती झाली नाही तर मनुष्य क्रोधित उद्विग्न होतो, आणि अति उद्विग्न झाला की तो क्रोधित होतो. आणि या क्रोधाचं काय लक्षण आहे तर क्रोध जो आहे तो माणसाला साधारणपणे जी बुद्धी असते ना, साधारण जी बुद्धीमध्ये जो तरतम भाव ज्याला आपण म्हणतो तो तरतम भाव नष्ट करणे हे क्रोधाचं लक्षण आहे. क्रोधाचा परिणाम काय? सारासार जो भाव असतो किंवा आपण कसं वागायला पाहिजे, कोणालाही आपण दुखवायला नाही पाहिजे, कोणी जरी आले तर त्याच्या मनाला त्याच्या बुद्धीला पटेल रुचेल अशा रीतीनं आपलं आचरण पाहिजे, सद्भाव आपला दिसला पाहिजे, सज्जनांचा आपण आदर सत्कार करायला पाहिजे. हे सगळं आपल्याला साधारण स्थितीमध्ये सगळं कळतं. किती वेळेला असं घटना घडतात की आपल्याकडे कोणीतरी श्रेष्ठ लोक येतात आणि त्यांच्याशी आपलं आचरण चांगलं असतं, पण एकाएकी काय होतं की घरातला लहान मुलगा असतो ना 10-12 वर्षाचा, तो काहीतरी असा काही विचित्र वागतो, कारण त्याला काय ते श्रेष्ठ माणसं कोण आले काय आले त्याला त्याचं काही भान नसतं, तर तो काहीतरी अशा पद्धतीने वागतो आणि मग वडिलांना इतका संताप येऊन जातो की ते समोर असलेले एवढे श्रेष्ठ माणसं आलेले आहेत याचं अजिबात भान राहत नाही, आणि त्या मुलाला ते कधी प्रसंगी मारतात सुद्धा आणि म्हणतात तुला काही अक्कल आहे का, ते आपल्याकडे इतके आले, तू काय असं भलत्यावर भलती गोष्ट बोलतोस. आणि म्हणून त्या क्रोधाचं जे प्रदर्शन करतात त्याचे हे लक्षात येत नाही की आपण अशा प्रकारचं जे आता आचरण करत आहोत हे आचरण असे श्रेष्ठ माणसं आपल्या घरात आल्यानंतर असं आचरण करणं योग्य नाही. पण तरतम भाव ज्याला आपण म्हणतो की तारतम्य जे असतं ते ज्या तारतम्यामध्ये आपण कसं आचरण करायला पाहिजे ह्याच्याबद्दलचा जो एक विवेक असतो तो विवेक संपूर्णपणे क्रोधात नष्ट होतो. म्हणून क्रोधाचा परिणाम काय तर क्रोधाचा परिणाम असा आहे की तारतम्य नष्ट होणे व सर्वसाधारणपणे जी बुद्धी माणसाची काम करत असते त्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होणे, जे करायला नाही पाहिजे ते करावंसं वाटणे. आणि काही वेळेला क्रोधाचा अतिरेक झालेली माणसं आपण जेव्हा पाहतो ना, कुठेतरी काहीतरी फार मोठा संघर्ष होतो आणि त्या संघर्षामध्ये त्यांना भानच नसतं की ते अशा रीतीने त्यांची भाषा बदलते, त्यांच्या शब्दप्रयोगामध्ये सुद्धा पूर्णपणे बदल होतो. साधारणपणे जे बोलतात ती भाषा सगळी बदलून जाते त्याची, आणि मग त्याच्या भाषेमध्ये सगळ्या आरवाची शिवाय यायला लागतात, समोरच्या माणसाची तमा बाळगल्या जात नाही आणि कोणाशी काय आचरण करावं हे कळत नाही. तारतम्य सगळं नष्ट होतं आणि तारतम्य नष्ट होऊन जे काही शास्त्राच्या अनुसार शास्त्र वेद भगवद्गीता भागवत हे जे ग्रंथ आहेत ना त्या ग्रंथामध्ये हे ग्रंथ सगळे कशाचे कशा संदर्भात हे आचरण शास्त्राचे ग्रंथ आहेत. भगवद्गीता काय आहे? भगवद्गीतेचं एका वाक्यात सांगितलं भगवद्गीता हे आचरण शास्त्र आहे, जीवन कसं जगावं कसं वागावं हे सांगणारे ग्रंथ आहेत. ते एरवी हे ग्रंथ पुष्कळ पाठ झालेले आहेत, पूर्ण पाठांतर 18 अध्याय पाठ आहेत, पूर्ण श्लोक सगळे पाठ आहेत, अर्थ सुद्धा सांगता येऊ शकतो. पण अतिक्रोध निर्माण झाला की नाही की त्याच्यामध्ये जे आचरण कसं करावं हे जे सांगितलं की त्याची विस्मृती होते, त्याची विस्मृती होते. त्याच्यामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे पहिल्यांदा की मूळ भाव निर्माण होतो आणि स्मृतीमध्ये भ्रम निर्माण होतो. आता हे स्मृती म्हणजे काय? स्मृती जो शब्द आहे ना हा शब्द समजणं फार महत्वाचं आहे. स्मृती हा शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे. आचरण शास्त्राच्या संदर्भात स्मृती आहे. स्मृतीचे शास्त्र जे आहे ना शास्त्रामध्ये अनेक निर्देश दिलेले असतात की सदाचाराने वागा, सत्याने वागा, अहिंसेने वागा. काय हे सगळे आहे. यमनियमामध्ये यम जो आहे हा स्मृतीचाच भाग आहे. यम म्हणजे सदाचार. अष्टांग योगात यमनियम आसन प्राणायाम जे सांगितलं आहे त्यामध्ये यम जो आहे तो यम म्हणजे आपला आचरण धर्म येतो. हा आचरण धर्म आहे ना हा अनेक ग्रंथामध्ये स्मृती ग्रंथ पुष्कळ झाले, 17-18 स्मृती ग्रंथ आहेत.
18 स्मृती ग्रंथामध्ये आचरणशास्त्राचे निर्देश दिलेले. तर हे जे आचरणशास्त्र सांगणारे जे स्मृती ग्रंथ आहेत ना, त्याचं काय वैशिष्ट्य आहे बरं? महाराजांनी त्याच्यावर आता अलीकडे प्रवचन चालू आहे, त्यामध्ये 1-2 गोष्टी फार वेगळ्या दिशेने सांगितल्या. स्मृती ग्रंथाची व्याख्याही होऊन टाकली त्याने. त्याच्यामध्ये स्मृती ग्रंथ कशाला म्हणायचं त्याची व्याख्या पण सांगितली. स्मृती ग्रंथ कशाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये परमेश्वराचं स्मरण होतं, ज्याच्यामध्ये परमेश्वराबद्दलची एक प्रकारची ओढ निर्माण होते, अशा प्रकारचं आचरण जे आहे त्याला स्मृती ग्रंथ असं म्हटलं. म्हणजे फार वेगळ्या प्रकारची व्याख्या मुद्दाम केली की ज्या आचरणाने मनुष्यामध्ये परमेश्वराबद्दलचं अंतःकरणातून एक प्रेमाची भावना निर्माण होते, एक भक्तीची भावना निर्माण होते, असं जे आचरण आहे ना त्या आचरणाला स्मृती ग्रंथ असं म्हटलं, स्मृती म्हटले. नष्टोमोह स्मृतिर्लब्धा असं 18व्या अध्यायात शेवटच्या चरणामध्ये अर्जुनाने सुद्धा सांगितलं की माझा आता मोह नष्ट झाला तर स्मृती प्राप्त झाली. स्मृती प्राप्त झाली म्हणजे काय, त्याची बुद्धी विस्मृतीमध्ये गेलेली असा अर्थ नव्हे. तर काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे, कसं आचरण करायला पाहिजे हे मला कळलंय. त्यामुळे स्मृती हा जो शब्द आहे ना, स्मृती हा शब्द केवळ शास्त्र किंवा केवळ जे आहे ते कर्मकांड एवढ्याच फक्त मर्यादित अर्थाने न घेता अशा रीतीने कर्म करायचे, अशा रीतीने आचरण करायचं की ज्या आचरणाने भगवंताचं प्रेम आणि प्रत्येक जीवमात्रामध्ये भगवंताचं दर्शन घेऊन प्रत्येक जीवमात्राबद्दल प्रेमाची, स्नेहाची, सदाचाराची भावना निर्माण ज्या आचरणाने होते, असं आचरण ज्या शास्त्रात सांगितलंय ना त्याला स्मृती ग्रंथ असं म्हणतात. अशी ही व्याख्या, अशी विशाल व्याख्या महाराजांनी त्यांच्या प्रवचनात केली. फार सुंदर अशी व्याख्या आहे. तर आता आपण त्या व्याख्येचा विचार जर आपण या श्लोकामध्ये केला तर क्रोध जर निर्माण झाला तर स्मृती भ्रंश होतो. क्रोध जर निर्माण झाला तर माणसाचं तरतम भाव तर नष्ट होतोच होतो, पण स्मृतीमध्ये परमेश्वराबद्दलचं प्रेम ज्याच्यातून निर्माण होतं, प्रत्येक जीवमात्राबद्दलचा स्नेहभाव हा निर्माण होऊन आपलं आचरण स्नेहाचा आणि आदर सत्काराचे जो भाव असतो तो जो भाव आहे ना तो नष्ट होतो. लक्ष तिथे घ्या. हे क्रोधाने काय किती नाश, किती प्रकारचा, किती पातळीवरचा नाश आहे. तो नाश असा आहे की आपल्यामध्ये असलेले जे मनुष्यत्व आहे ना ते मनुष्यत्व नष्ट होत. मनुष्यत्व कशाने सिद्ध होतं? मनुष्यत्व तेच की ज्याच्यामध्ये परमेश्वर प्राप्तीचं एक भाव निर्माण होतो, त्याला मनुष्य असं म्हणतात. मनुष्याचं जीवन कशा करता आहे? मनुष्याचं जीवन हे परमेश्वर प्राप्ती करता आहे. एका वाक्यात सांगायचं, जे काही तुम्ही आयुष्यभर जे काही तुम्ही कराल, जे 16 संस्कार कराल, तुमचे नित्य कर्तव्य कराल, तुमचं दररोजचं जे काय उदरनिर्वाह करता सगळे कार्य कराल, हे सगळं ठीक आहे, करायलाच पाहिजे. पण हे करत असताना जर परमेश्वर प्राप्ती हा जर उद्देश ठेवला तर त्याला मनुष्य असं म्हणतात. आता ही मनुष्यत्वाची जी भावना आहे ना, ही मनुष्यत्वाची भावना केव्हा होईल? ज्यावेळेस स्मृती जर टिकून राहील. तर स्मृती टिकली तर मनुष्यत्व टिकेल, आणि मनुष्यत्व टिकलं तर स्मृती प्राप्त करण्याची क्षमता निर्माण होईल. पण या दोन्ही गोष्टीचा अभाव क्रोधामुळे होतो. क्रोधामुळे काय होतं? माणसामधलं मनुष्यत्व संपतं. छोट्यातली छोटा क्रोध असो, काय तुम्हाला असं वाटेल की ही तर सामान्य गोष्टी होती, तेवढं तर सांगितल्याशिवाय ते कामही होत नाही, त्यामुळे तितकं करावंच लागतं, असे लोक समर्थन करतात. पण क्रोधाने अंतःकरण काय झालं ते बघा ना. काही वेळेला काही लोक समर्थन करतात आपल्या क्रोधाचं. काय म्हणतात? अहो जर फार जर माणुसकी दाखवली तर लोक डोक्यावर बसतात. म्हणजे पुष्कळदा काय होतं की आपल्याला व्यवहारामध्ये अशा गोष्टी, पण ठीक आहे ना, पण याचा अर्थ तुम्ही त्याला ज्या पद्धतीने सांगता त्या पद्धतीमध्ये जर तुमच्या अंतःकरणातल्या परमेश्वराचं स्मरण जात असेल तर ते कोणत्या भावात पडलं तुम्हाला? मान्य क्षणिक आपण हे मान्य करून, पण तुम्हाला ते नाटक जमतं का? मग एका बाजूला परमेश्वराचं स्मरण चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला क्रोध चालू आहे. जमत असेल तर करायला हरकत नाही, पण अवघड आहे. पण मनुष्य जेव्हा क्रोधित होतो की नाही, त्या तेवढा काळ तुम्ही तुमचं स्वतःचं अध्ययन करा, निरीक्षण करा की तेवढ्या काळामध्ये, कारण प्रेम आणि क्रोध एकत्र राहू शकत नाही.
भक्ती आणि क्रोध एकत्र राहू शकत नाही. त्यामुळे स्मृती आणि क्रोध एकत्र राहू शकत नाही. मग तो जर एकत्र राहतच नसेल तर त्याच्यामुळे जी हानी होणार आहे ती हानी क्रोधातून तुम्हाला काय लाभ होणार? ठीक आहे, एखादा मनुष्य तुमचं ऐकेल, समजा तुमचं काम करेल, पण काम करत असताना तुमची जी भावना निर्माण झाली, तुमचं जे अंतःकरण ज्या स्थितीत गेलं त्या स्थितीमध्ये परमेश्वराची विस्मृती आहे. स्मृतिभ्रंश म्हणजे विस्मृती. कशाची विस्मृती? परमेश्वराची. परमेश्वराबद्दलचा जो सद्भाव आहे, जो प्रेम आहे, ज्या अंतःकरणामध्ये जी भक्ती आहे त्या भक्तीचा नाश आहे. आणि भक्तीचा नाश ज्याच्या गोष्टीमुळे होतो ती गोष्ट त्यागण्याशिवाय पर्यायच नाही. असं हे क्रोधाचं लक्षण आहे. क्रोध काय आहे तर क्रोधाची व्याप्ती काय, त्याचा परिणाम काय आहे, जर आपण विचार केला तर क्रोधामुळे तरतम भाव तर नष्ट होतोच होतो, पण परमेश्वराचं स्मरणही नष्ट होतं. आणि आचरण जे आहे हे आचरण आपलं उद्वेगाने भरलेलं, स्वतःची हानी करणारं असतं. असा तो क्रोध आहे. हा क्रोध केव्हा निर्माण होतो? आपण परिणाम पाहिला. निर्मिती कशामुळे होते? निर्मिती जी आहे, एखादी तुम्हाला ज्या विषयाबद्दल तुमची जी आवड असते, जी आसक्ती असते, ती आसक्ती आपण ते सुख प्राप्त करण्याकरता म्हणून जेव्हा आपण त्या विषयाच्या मागे धावायला लागतो आणि तो विषय जेव्हा प्राप्त होत नाही तेव्हा क्रोध निर्माण होतो. आणि तो क्रोध निर्माण झाला की तरतम भाव नष्ट होतो, मूढबुद्धी होते. आणि नुसताच तरतम भाव नष्ट होतो असातला भाग नाही, तर स्मृती म्हणजे शास्त्र जे आहे, आचरण शास्त्र जे आहे, त्याच्या विपरीत कर्म होऊन माणसाचं जे अनुसंधान असतं, परमेश्वराचं अनुसंधान चालू असतं. भक्त जो असतो की नाही, त्या भक्ताचं काय वैशिष्ट्य आहे तर कळत नकळतपणे अनुसंधान चालू आहे. आवश्यक नाही की तो असा बसला आणि आता जपाची माळ घेतली आहे आणि तो श्रीराम जयराम जय जय म्हणतोय तर तेव्हाच स्मरण व्हायला पाहिजे असं नाहीये. भक्ताचं लक्षण काय माहिती का? भक्ताचं लक्षण चालता बोलता आचरण कुठलाही व्यवहार करत असताना त्याचं अंतःकरण जे आहे हे परमेश्वराशी अनुसंधानित असतं. नाम जे आहे की नाही हे सखोल जवळ जातं. सखोल नाम कसं जातं? ते 4 वाणीमध्ये जातं नाम. वैखरीपासून मध्यमापासून पश्चिंतीतून परावाणीत एकदा नाम गेलं ना की तो व्यवहार करतो सगळं, पण त्याचं अनुसंधान चालू आहे, तर तिथे क्रोधाला जागा नाही. पण नाम फक्त वैखरीत जर असेल आणि अंतःकरण जर विषयामध्ये आसक्त असेल तर क्रोध निश्चित होणार. कधी कधी माणसं क्रोधात सुद्धा देवाचं नाव राम 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 काय केलं रे बाबा येतो असं बोलून जातात. तेव्हा जो भाव आहे ना तो त्या क्रोधातच असतो. कारण त्याने रामाचा उपयोग कशा करता केला की आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून केला ना, म्हणून तो मला रामाचं नाव घेतो त्यावेळेस की अरे परमेश्वर आहे काय केलं तू, मला काय पाहिजे, तू काय दिलं मला, असं आपण म्हणतो. म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या सगळ्या विषय वासना पुरवणारा एक पुरवठा करणारा आहे अशी भूमिका ठेवून आपण परमेश्वराचं नाम घेतो. तर ते नाम जे आहे ते तुमच्या परावाणीत जाऊ शकत नाही. सिद्धांत लक्षात घ्या. मग ते वैखरीत टिकतं फक्त, आणि ते पण काही काळ क्षणिक राहतं. आणि असं वैखरीत क्षणिक राहणारं जे नाम आहे ना त्या ठिकाणी क्रोधाला प्रवेश मिळण्याकरता भरपूर, कारण क्रोधाचा प्रवेश जो आहे हा तुमच्या बाह्य स्थूल देहाशी नाहीच आहे. क्रोधाचं प्रवेशद्वार कुठे आहे बघा? क्रोधाचं प्रवेशद्वार अंतःकरणामध्ये. क्रोधाचं स्थान कुठे आहे लक्षात घ्या. काही लोक म्हणतील की बाबा नाही, आमचं शरीर आम्ही आंघोळ वगैरे केली, स्वच्छ शरीर आहे, कपडे वगैरे स्वच्छ घातलेले आहेत आता, किंवा सोहळं नेसलेलं आहे, भस्म लावलेलं आहे, गंध लावलेलं आहे, आता काय परमेश्वराचे शरीर, आता आम्हाला विकार येऊ शकत नाही. अरे बाबा तू सगळं बाहेरचं रूप धारण केलंय, सगळं अंतःकरणाची काय स्थिती आहे? इकडे सगळ्या प्रकारचा पोशाख सगळं तयार आहे पूर्ण पूजा करण्याकरता, आणि मनामध्ये काय? मनामध्ये विषय वासना चालू आहे. आणि मग विषय वासना चालू असताना ते विषय जर पूर्ण प्राप्त नाही झाले तर क्रोध निर्माण होतो. बाहेरच्या या पोशाखाला काय अर्थ आहे? बाहेरचं दिसायला पोशाख सगळं असा आहे, पण अंतःकरण जे आहे ना हे अपवित्र झालं क्रोधाने. म्हणजे आपल्याला एखाद्या विकारापासून जर आपल्याला संरक्षण करायचं असेल ना तर त्याच्यावरचा उपाय काय माहिती का? की ज्या ठिकाणी तो विकार निर्माण होतो त्या ठिकाणी परमेश्वराचं नाम तिथे सिद्ध झालं पाहिजे.
नेमकं उलट होतं. पुष्कळचं मी पाहतो ना की जपाची माळ घेतलेली माणसं काही थोडं त्यांच्या मनाच्या विरुद्ध झाले की जोरात ओरडतात असं पुष्कळ दृश्य दिसतं. त्या मानानं जे माणसं थोडे शांत वृत्तीचे आहेत ते काम करताना सुद्धा काय हरकत नाही, होईल सगळं ठीक, त्याला रागवू नको, होईल सगळं, ते शांत दिसतात. आणि हातात जपाची माळ दिसणारी माणसं मात्र नजर भिरभिरत असते सगळी चारी दिशेने की काही चुकतंय का, कोणी काही असं काही करताय का. म्हणजे गल्ल्यावर बसलेले आहेत, हातावर माळ आहे पूर्ण, आणि तो नौकर काय करतो, कोण बरोबर गिराईक बरोबर त्याला माल देतो की नाही, पैसे बरोबर मोजले की नाही, सगळं लक्ष तिकडे आहे. आणि त्याच्यात समजा काही चूक झाली की तो हातात माळ आहे परंतु जोरात ओरडत होतो. आणि त्या ओरडण्यामध्ये त्याचा जो काही क्रोध निर्माण होतो की नाही, त्या क्रोधामध्ये ही माळ जी आहे, हातात माळ जरी असली तरी विस्मृती झाली, स्मृतिभ्रंश झाला. म्हणून स्मृतिभ्रंश कशामुळे होतो हे लक्षात घ्या. बाह्य पोशाखामुळे, बाह्य दर्शनाने स्मृती टिकेलच असं काहीही नाही अजिबात. स्मृतीचा टिकण्याकरता अंतःकरणाचा संबंध आहे आणि अंतःकरणामध्ये क्रोधाचा प्रवेश आहे. म्हणून तुमचं जे अंतःकरण आहे ना, ते अंतःकरण कुठे आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. पूर्ण अंतःकरण जर तुमचं प्रपंचामध्ये विषयाशी आसक्त असेल आणि बाह्य स्थितीमध्ये तुम्ही नामजपाची माळ जर घेतली असेल तर हे लक्षात घ्या की अजून पुष्कळ प्रवास करायचा आहे, भरपूर मोठा प्रवास आहे. अजून काहीच नाही, अजून शहरच सोडलं नाही तर पुढे अजून शहरच चालू आहे. किती वेळाला आपण पाहतो ना की आपण एका ठिकाणी दुसरीकडे जाताना थोड्या वेळाने एक अर्ध्या तासाने थोडं खिडकीतून पाहतो कुठपर्यंत आलो आपण, तर तेच गाव आहे, अजून गाव सुटलंच नाही. कसं काय, फार मोठं गाव आहे ते. शहराची व्याप्ती जेवढी आहे की एक एक तास लागतो शहर सोडायला. अशी जी स्थिती आहे ना तशी आपली स्थिती आहे. वैखरीमध्ये नाम घेतो, हातात माळ आहे, पण अजून त्याचा प्रवास जिथे व्हायला पाहिजे तिथे प्रवास झालेलाच नाही. हा जो प्रवास आहे वैखरीतच चालू आहे सारखा, आणि तिथे मोठ्या मोठ्या नाम घेत होतो, पण अंतःकरण मात्र, कारण तिथपर्यंत गेलंच नाही नाम तिथल्या तिथे गोल फिरायला. पुढे जे जायला पाहिजे ना, मध्ये जो प्रवेश व्हायला पाहिजे, ज्या ठिकाणी कामक्रोध आहे, त्या ठिकाणी अहंकार आहे, ज्या ठिकाणी विषयामध्ये आसक्ती आहे, असं जे ठिकाण आहे ना, तिथे जोपर्यंत नाम, तिथे एकदा नाम धडकलं ना, मग दोघांचं संघर्ष सुरू होईल. नाम टिकायचं का काम टिकायचं, नाम टिकेल का कामाना टिकेल, तिथे मात्र संघर्ष होईल. पण तिथपर्यंत नामच गेलं नाही तर काय होणार. मग तुझं कामाना म्हणते तू तुझ्या जिभेनं काय नाम घ्यायचं घे, मला काय उद्योग करायचे, मला मी मध्ये उद्योग करेन. मी बाहेरून कुलूप लावलं आणि मागचं दार उघडं ठेवलं. बाहेर काय मोठं कुलूप लावलं आणि मागचं दार उघडं ठेवून दिलं. कशा करता आवडे की कुलूप का लावलं तर चोर येऊ नये म्हणून, दार का उघडं ठेवलं तर थंडगार हवा लागलं. झालं काय माहितीये का की त्या चोराला कळालं इथे कुलूप लावलं म्हणून काय झालं, मागचं दार तो उघडायला, मागच्या दारात घुसला, चोरी केली, निघून गेलं. सकाळी उठून पाहिलं तर सगळं पसारा पडलेला. हे कसं काय झालं एवढं कुलूप लावून, अरे तू मागचं दार उघडे ठेवलं ना, इथं तो चोर येणारच मध्ये. तसं अंतःकरणामध्ये अहंकाराचं दार उघडं ठेवलं सगळ्यांना प्रवेश देण्याकरता, सगळ्या विकारांना प्रवेश देण्याकरता. अंतःकरणाचा अहंकार जो आहे तो सर्व नुसतं हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, एवढंच नव्हे तर ईश्वराचं नाम घेऊन हे पाहिजे, ते पाहिजे म्हणून. ही मोठी अजून गंमत आहे. परमेश्वराजवळ जाऊन काय म्हणतो की परमेश्वरा एवढं माझं काम कर बाबा, म्हणून मी तुला अमुक अमुक देतो. ही अजून पुन्हा त्याच गोष्ट. म्हणजे कामना श्रेष्ठ का ईश्वर श्रेष्ठ, समजा कोणी परिसंवाद करायचा ठरवला काय तर किती ईश्वर श्रेष्ठावर बोलू शकतात हे फारच संशयाची गोष्ट आहे. ईश्वराची योजना ही कामना पूर्ण करण्याकरता जागृत दैवत आहे म्हणतात. कशाकरता जागृत दैवत, कामना पूर्ण होते. कामना श्रेष्ठ का ईश्वर श्रेष्ठ, प्रश्न निर्माण होतो. तसा जिभीवर तुमचं नाम मात्र घेत आहे, पण अंतःकरणामध्ये मात्र अहंकाराने सगळ्या विषयाचं चिंतन चालू आहे. म्हणून हा क्रोध हा निर्माण होतो, आणि क्रोध निर्माण झाला की स्मृतिभ्रंश होतो. असं हे 61वा आणि 62वा असा तो आहे. आणि मग बुद्धिनाश झाल्यानंतर त्याचा नाशच होतो. प्रणश्यती हा जो शब्द आहे की नाही, प्रणश्यती म्हणजे अधपात, अधपतन होणे. दिसायला तो मनुष्य दिसेल, त्याचा प्राण जातो असं नाही, प्राण राहतो, पण तो जनावर होतो.
तो मनुष्याचा पशु बनून जातो. जोपर्यंत तो पर्यंत पशुपतीकडे जात नाही तोपर्यंत तो पशु राहतो. पाश त्याच्या अंगावर असतात, त्यांनी पाश धारण केले ना त्याला पशु असं म्हटलं. पशु शब्दाची व्युत्पत्ती कशी आहे माहिती आहे का? पशु कोणाला म्हणायचं? ज्याने सगळ्या विषयाचे पाश धारण केलेले तो पशु. म्हणून प्रणश्यती म्हणजे काय की मानवाचा पशु निर्माण, मानवाचा पशु होणे. तर अशा प्रकारे बुद्धीचा नाश जेव्हा होतो त्यावेळेस मनुष्याचा पशु होऊन जातो आणि त्याचं अधःपतन होतं. असा हा 62वा आणि 63वा हा श्लोक आहे. त्याच्यानंतर 64व्या श्लोकामध्ये थोडी सुरुवात करतो मी. 64 आणि 65. 64व्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की रागद्वेष वियुक्तैहि तू विषयान इंद्रियैहि चरन् आत्मविषयी विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. ज्याने आता याच्या त्याच्या विरोधामध्ये आधीचा जो श्लोक आहे त्याच्या विरोधात हा श्लोक आहे की ज्याचे अंतःकरण आपल्या स्वाधीन करून घेतले आहे असा जो साधक आहे ना तो स्वतःला वश असणारा राग व द्वेष ह्यापासून रहित होतो आणि इंद्रियाच्या द्वारे विषयामध्ये वावर करीत असताना देखील अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. आता हा अजून वेगळाच दाखवलाय माणूस. ह्याचं जे वर्णन आहे ना आता आपण काय म्हटलं की बा विषयापासून अलिप्त, विषयापासून अलिप्त, विषयापासून अलिप्त असं आपण म्हटलं. हा जे व्यक्तिमत्व आहे ना ह्याचं असं वर्णन केलेलं आहे की हा विषयामध्ये जरी असला तरी तो परमेश्वराशी एकरूप. हे वेगळंच अजून वर्णन आहे. स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये हे व्यक्तित्व बघा. ईशावास्य उपनिषद आपण इथे घेतलं होतं तेव्हा त्याची सुरुवातच असं म्हटलंय की भोग आणि त्याग हे एकत्र नांदतात. गंमत आहे मोठी. बरं थोडक्यात एक गोष्ट छोटी सांगून नंतर याच्यावर विस्तार पुढच्या वेळेस आपण बघू. एकदा दासगणू महाराज ईशावास्य उपनिषदाचा अभ्यास करत तरुण असताना आणि त्यांनी जेव्हा पहिला श्लोक तो वाचला आणि पाहिलं की बा हे कसं काय एवढं श्रुती ग्रंथ जो आहे हा सिद्धांताने भरलेला आणि त्याच्यामध्ये सत्याशिवाय दुसरं काही नाही आहे. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की तू 100 वर्ष आयुष्य जग आणि सगळ्या प्रकारचे भोग तुला जरी प्राप्त होत असले तरी त्यागाचं जीवन जग. अशा साधारणपणे अर्थाचा तो श्लोक आहे. त्यामुळे भोग एक तर भोग असावेत नाही तर त्याग असावा. भोगासहित त्याग कसा काय असू शकेल? आणि ह्याच्यात याही श्लोकात ईशावास्य उपनिषदाचा जो श्लोक आहे आणि हा श्लोक आहे त्यात काही फरक नाही. तोच फरक आहे. मोठा प्रश्न पडला. साईबाबांना नुकतंच गुरु केलेलं होतं तेव्हा साईबाबांकडे जाऊन भेटले आणि म्हणाले साईबाबांना की बाबा मला हे कळत नाही, तुम्ही मला याचा अर्थ सांगा की बा एक तर त्याग असेल किंवा भोग असेल. थोडं 2 मिनटं थांबले साईबाबा आणि म्हणाले अरे पुढच्या महिन्यामध्ये तू पार्ल्याला प्रवचन करायला जाणार आहे ना म्हणे. म्हणाले हो. तर तिथे जेव्हा तू प्रवचन करायला जाशील की नाही तेव्हा तू ज्या घरात जाशील त्या घरामध्ये काम करणारी जी मोलकरीण आहे ना ते तुला याचा अर्थ सांगेल. ते म्हणाले हे ऐकून तर ते अजूनच थक्क झाले. एक तर आधी याचा अर्थ कळत नाही त्यात पुन्हा सांगावं कोणी तर जिथे प्रवचन करायला जाणार आहे तिथली मोलकरीण सांगणार त्याचा अर्थ. अजून अस्वस्थ झाले. त्या तारखेच्या आता ज्याच्यामध्ये जास्त बोलता येत नाही. साईबाबांसमोर काय बोलणार. मग ते हळूहळू ते दिवस आला तो. मग ते गेले पार्ल्याला गेले त्यांचं प्रवचन. आता ते सारखं डोक्यात बाबांनी सांगितलेली ती गोष्ट जी आहे ती डोक्यात फिरत होती सारखी. हे त्याग आणि भोग हे एकत्र कसं आणि सांगणार कोणतं मोलकरीण. तर काय करायचं. मग आता हे जसे तिथे जाणार हे कळाल्यानंतर तिथे सगळे त्या घरामध्ये त्यांचं स्वागत करण्याकरता दासगणू महाराजांचं स्वागत करण्याकरता सगळी व्यवस्था केली पूर्ण. अगदी काय अगदी आल्यानंतर चरण धुतले. सगळं सत्पुरुषाचं जसं स्वागत करावं तसं सगळं स्वागत केलं. आणि तिथे जे ज्या कोणी त्या घरामध्ये काम करणारी जी बाई होती ना मोलकरीण तिला म्हटलं अरे तुझ्या अंगावरची हे फाटले तुटलेलं लुगडं हे असं लुगडं नेसू नकोस. तू घरातल्या त्या बाईने म्हणे माझ्याकडचं एक लुगडं नेसतो. आणि आता हे सत्पुरुष येतात ते असं अंगावरचं असं बरं दिसत नाही काय म्हणून तिला जे आहे हे घरामधलं अगदी चांगलं असं वस्त्र तिला दिलं आणि त्याप्रमाणे तिने ते लुगडं नेसलं. त्याप्रमाणे नेसल्यानंतर आता हे स्वागत केलं सगळं झाल्यानंतर ती पण काम करायला लागली.
तर आपलं महाराजांचं लक्ष की यांच्या घरातली मोलकरीण कुठे आहे काय नाही काय. हे म्हणाल हे असं काय इकडे तिकडे. मग ते म्हणे तुमच्याकडची मोलकरीण कशी. मग त्यांना आश्चर्य वाटलं मोलकरणीबद्दल कसं काय चौकशी. ही मोलकरीण पाहिलं हा ठीक आहे म्हणाले. काही बोलले नाही. मग ती मोलकरीण यांच्याशी काही बोलली नाही काहीच नाही. बोलायचा प्रश्नच येत नाही काही. ते झाल्यानंतर दिवस सगळा संपला. काय ते प्रवचन झालं दिवसभराचं. दुपारी कीर्तन झालं. जेवणे बिवणे झाले सगळे. विश्रांतीची वेळ झाली. आणि ती जी मोलकरीण होती ते पूर्ण सगळं काम झालं पूर्ण तिचं. आणि त्यानंतर मग ते आता म्हणाले मी जाते. तर ठीक आहे म्हणाले. ते म्हणत तिचं ते हे लुगडं ठेव आणि तुझं जे मूळचं लुगडं आहे ते नेस. ते ठेवलं आणि ते फाटकं तुटकं लुगडं नेसलं. फक्त तिची चूक काय झाली ती मागच्या दाराने जायची होती समोरच्या दाराने गेली. आणि समोरच्या दाराने जाताना महाराजांनी पाहिलं तिला. पाहिलं सकाळी एवढं चांगलं वस्त्र नेसलेली जी मोलकरीण आहे ती आता हे अंगावरचं फाटकं लुगडं नेसून ती गेली. तेवढं पाहिलं तिने. आणि सकाळी जो तिचा चेहरा दिसत होता तो चेहरा आणि संध्याकाळी अजून चेहरा याच्यात काही फरक नाही. दोघांमध्ये काही फरक नाही. तिला ते वस्त्र नेसताना बिलकुल आनंद झाला नाही आणि हे वस्त्र नेसताना तिला बिलकुल वाईट वाटलं नाही. ह्या दोन गोष्टी महाराजांनी अतिशय लक्षपूर्वक पाहिल्या आणि त्यांना कळालं की भोग आणि त्याग हे एकत्र कसे नांदतात. ते पूर्ण अलिप्त आहे. असं नाही की तिने ते वस्त्र. पण त्या तुलनेने घरातल्या बाकीच्या स्त्रिया ज्या आहेत ना त्या अशा वस्त्र नेसताना त्यांना अभिमान होता की आमच्या अंगावर दागिने कसे आहेत वस्त्र कसे आहेत ह्याच्याबद्दल त्यांना एक कॉन्शियसनेस होता. हिला काहीच वाटत नव्हतं. हिला त्याचा काही भाव नव्हता. ती काहीही न बोलता त्यांना भोग आणि त्याग एकत्र कसे नांदू शकतात त्याचा धडा. आणि हे साईबाबांनी 1 महिना आधी सांगितलं मोलकरीण शिकवेल म्हणून. ह्या उदाहरणावरून आपण हा श्लोक आता पुढच्या रविवारी विस्तारण केला. अवधूत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.